पडळकर खोतांच्या जहरी टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले असले उंदीर पवारसाहेबांवर टीका करतात। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे गाव सध्या चर्चेत आहे। हे गाव सध्या राजकीय घडामोडींचं केंद्र बनलेलं आहे। मॉक पोलिंगचा निर्णय घेतल्यानंतर हे गाव चर्चेत आलं आहे। या गावात शरद पवार गेले होते। त्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांनी सभा घेतली आणि यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली। त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे। माळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। असली बारकी चिरकी पाचुंद्र पवारसाहेब रोज नाश्त्याला खातात, त्यांच्या मागे कोण सगळ्यांना माहिती आहे। अशी बारकी उंदरं जाऊन तिथं पवारसाहेबांवर टीका करतात। बारक्या उंदरांच्या सुळसुळाटाने काही फरक पडत नाही। कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत, पण पवारसाहेब आहेत। त्यांनी भल्याभल्यानं लोळवलं आहे। जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत मार्कडवाडीमधील आंदोलन सुरूच राहील, असं म्हणत उत्तमराव जानकर यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे। असे बारके चिरके लोक तिथं जाऊन पवारसाहेबावर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळाट। पवारसाहेब नाश्त्याला रोज 5 उंदीर खातात, त्यामुळं अशा बारक्या उंदरामुळं काय तिथं फार मोठं काय। मग का त्यांना पाठीशी कोण घालतंय? सदाभाऊ खोत, पडळकर हे असतील आहेत, त्यांच्या पाठीशी कोण आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला भारताला माहिती आहे। आणि त्यामुळं अशा बारक्या उंदराच्या सुळसुळाटानं काय त्या ठिकाणी जो इश्यू घडलेला आहे किंवा जो तिथला मुद्दा आहे की आमचं मत गेलं कुठं हे दाखवा, हे तालुक्याचं मत आहे, त्या मार्कडवाडीचं मत आहे आणि तो मुख्य इश्यू आहे। आणि तो इश्यू हे ड्रायव्हर्ड करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यासाठी आता हे बारके चिरके पाठवून काय ड्रायव्हर्ड होणार नाही। त्याचं काम मुख्य याच्यामध्ये निवडणूक आयोगाचं आहे आणि निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी आम्ही आलो आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मार्कडवाडी।